महिलांची दोन कवच कुंडल आहेत. हम्म. ती म्हणजे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हम्म. आणि ह्या ऋतुस्त्रावामध्ये ती प्रॉपरली बॅलन्स होत असतात. आणि त्यामुळे महिलांना पुरुषांच्या कंपॅरिझनने जोपर्यंत त्यांचा ऋतुस्राव चालू असतो तेव्हा सहजासहजी आजार येत नाहीत, कारण त्यांची दोन कवच कुंडलं ही त्यांना सांभाळत असतात. पण जेव्हा पीसीओडी हा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्यांचे टेस्टेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हे हार्मोन्स वाढतात आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे इनबॅलन्स होतात. इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं. हा मुख्य हार्मोनल बॅलन्स होतो. आणि जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपलं मेटाबॉलिझम बिघडतं, चयापचय क्रिया बिघडते आणि त्यामुळे होतं काय तर वजन वाढतं. बरोबर. अतिरिक्त अंगावर चरबी वाढली का इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो. मग माझ्या रक्तामध्ये ग्लुकोज आहे पण तो शरीरामध्ये वापरला जात नाही, कारण तो वापरण्यासाठी इन्सुलिनला रेजिस्टन्स येतं. माझ्या प्रत्येक पेशीच्या तोंडावरती चरबी बसलेली असते, त्यामुळे वापरला जाणारा जो इन्सुलिन आहे तो वापरला जात नाही, त्या पेशीला ग्लुकोज मिळत नाही. मग मेंदूला सिग्नल जातं की मला खायला मिळालं नाही, मग मेंदू सिग्नल देतं की आणखी खा. आणि त्यामुळे आपल्याकडे ग्लुकोज आहे, इन्सुलिन आहे, पण इन्सुलिन रेजिस्टन्स असल्यामुळे आपण अतिरिक्त खाल्लं जातं आणि त्यामुळे वजन वाढत जातं आणि त्याच्यामुळे आणखी इनबॅलन्स होतो. मग थायरॉइड ग्रंथीचा इनबॅलन्स होतो, मग T3 T4 ह्यांचा पण इनबॅलन्स सुरू होतो. अशा पद्धतीने सर्व हार्मोनल इनबॅलन्स हा या पीसीओडी ह्या बेसिक कारणामुळे सुरू होतो.